गुनी गुनी को मिले तो मिले दो दो बात, और गधा गधे को मिले तो मिले दो दो लात। या ठिकाणी कार्यक्रम जो आहे गुणवंतांचा कार्यक्रम आहे। मग गुण कशाला म्हणावं? सुखी असावे गृहस्थाश्रमी। सुखी राहण्याचा मार्ग दाखवणारे जगामध्ये कोणकोणते तत्व आहेत पहा। सुखी असावे गृहस्थ आश्रमी, लक्ष लावा शंकर नामी। मनुष्याच्या जीवनामध्ये लक्ष कसं असावं? तुम्हाला माहिती आहे का, घार आकाशामध्ये फिरते। आत्ताच आमचा वैजनाथ मला बोलला, आम्ही किती जरी तुमच्यापेक्षा लांब असलो तर आम्हाला माहिती आहे तुम्ही आमची घार आहात, आणि त्यामुळे आम्ही किती जरी लांब असलो तर तुमचं फक्त स्मरण केलं तर आमचं पोट भरतंय। असा भाव गुणी लोकांच्या मनातून येतो का लाथ खाणाऱ्या लोकांच्या मनातून येतो? गुणी लोकांच्याच मनातून येतो। आणि अशा गुणवंतांच्या मध्ये आमच्या व्यंकटराव आप्पांनी हा कार्यक्रम आयोजित केला। उत्तम शेतकरी आहेत, उत्तम दुग्ध व्यवसायक आहेत, उत्तम आणखी कोणकोणते गुण आहेत सांगल तितकं कमी आहे। कांद्याचं टरफल जेवढे काढत जाऊ तेवढे ते निघत जातात, त्या पद्धतीनं व्यक्तिमत्व असणारं आजच्या वास्तुक शांतीचे यजमान आहे। भाविक हो, हे संगतीनं मिळतं। जर निलकंठरावांची संगती तुम्हाला भेटली नसती, गुरु संगती तुम्हाला भेटली नसती, त्यांच्या परिवारातली बायको तुम्हाला भेटली नसती, तर हे काही घडलं असतं काय? एवढे गायक आले असते काय? आणि म्हणून सांगितलेलं आहे, माणसाला एक गुण महान बनवतो, एक गुण महान बनवतो। आणि म्हणून सुंदर असं काम या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। चिंतन असं आहे महाराज की सुखी असावे गृहस्थाश्रमी आणि लक्ष लावा शंकर नामे। माणसाचं लक्ष कुठं असावं? जीवनाचा आनंद परिघामध्ये आहे। परिघ माहितीये का तुम्हाला? वर्तुळ काढण्यासाठी केंद्रबिंदू पकडावा लागतो। लक्षात आलं का? वर्तुळ काढण्यासाठी केंद्रबिंदू पकडावा लागतो। तो केंद्रबिंदू जर चुकला तर वर्तुळ पूर्ण होत नाही। तसं जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे भगवंताचं नाम आहे। काय आहे? भगवंताचं नाम आहे। आणि ते नाम जर चुकलं तर सुखाचा वर्तुळ तयार होणार नाही। आणि मग सुखाचा वर्तुळ तयार करण्यासाठी लक्ष लावा शंकरनामी। कुठं लक्ष लावा? शंकरनामी। पण वास्तविक पाहता आपण लक्ष लावतो कुठं? ज्यावेळी मातेच्या गर्भामध्ये अर्भक असतो त्यावेळी ते अर्भक देवाचं स्मरण करत असतं। सो अहम सो अहम सो अहम, तू आणि मी एक आहे, तू आणि मी एक आहे, असा जप मातेच्या उदरामध्ये ते बालक करत असतं। आणि त्याची कृपा होते की हा माझा जप करतोय, नटा नामी शंकराच्या, माझ्या नामामध्ये हा नटतोय। याचा अर्थ हा संसारामध्ये गेल्यावरही माझ्या नामानच नटणार आहे। आणि जसा जन्म झाला आणि मायेचा वारा देहाला लागला महाराज, सो अहम म्हणणारा पुत्र को अहम को अहम को अहम या मंत्राचा जप करू लागला। देवानं डोक्याला हात लावला, आईच्या उदरामध्ये असताना सोहम म्हणू लागला। आणि बाहेर आल्या आल्या मायेच्या प्रभावानं को अहम, तू कोण आणि मी कोण असं म्हणू लागला। परंतु मायेवर सुद्धा विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला जन्म घेण्याआधी सद्गुरूंनी गर्भाला लिंग बांधलेलं आहे, बरोबर आहे? आणि तो लिंग बांधत असताना त्या ठिकाणी त्या आईच्या मुखातून मंत्र वदवून घेतला जातो। कोणता? मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर। त्या बालकाचं शरीर धन्य व्हावं, त्या बालकाची इंद्रिय धन्य व्हावेत, अंतःकरण धन्य व्हावं, बुद्धी धन्य व्हावी, याकरता पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो। आणि त्या जपाला आम्ही काय म्हणतो? नटा नामी शंकराच्या। आता शंकर शब्दाचा अर्थ काय पहा। शंकर म्हणजे कोण? शंकर यामध्ये संधी आहे, शम अधिक कर। शम म्हणजे पाप, पाप शमन करणारा शंकर। लक्षात आलं का? शंकराचा जप कशासाठी? कारण पापाचं शमन होतं। पापाचं शमन कशासाठी? कारण पाप रोगाला जन्म देतो असं सांगितलं जातं। रोगापासून माणसाला निश्चितच पतन आहे। रोगे च्युतिभयम शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। रोग जर वाढला की माणसाचं पतन होतं, आणि रोग वाढायला कारण काय आहे? पाप आहे। आणि ते पाप नष्ट करायचं असेल तर नटा नामी शंकराच्या। आज पाहुण्याच्या घरी यायचंय म्हणून आपण आरशासमोर जाऊन नटून आलो की नाही?
कुणी पावडर लावून आलं, कुणी भस्म लावून आलं, कुणी साबण लावला, कुणी फेसवॉश लावला. असं प्रत्येकाच्या नटण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. लक्षात ठेवा, चेहऱ्यावर पावडर लावावी कशासाठी? त्याच्यासाठी चेहरा कुठंतरी रोगच्या चेहऱ्यावर पडलेला आहे म्हणून पावडर लावतात. आणि चेहऱ्यावर रोगच नाही पडला तर ही भीत लावतात बघा, आहे की नाही? विभूती लावतात असं म्हणायचं आपण, आहे की नाही? आणि म्हणून सांगितलेलं आहे मनावर रोग पडलेला आहे. कशाचा? विकाराचा. विकाराचा रोग मनावर पडलेला आहे, विषयाचा रोग मनावर पडलेला आहे. आणि म्हणून विकार आणि विषय हे मनाला मारून टाकतात. आणि म्हणून मनातून विकार आणि विषय काढून टाकण्यासाठी नटानामी शंकराच्या. याही पुढे जाऊन सांगतो शंकराचं नाव का घ्यावं. शतम विहाय भोक्तव्यम, लक्षम विहाय दातव्यम, कोटीम त्यक्त्वा शिवम यजेत असं सांगितलेलं आहे. याचं चिंतन असं मांडलेलं आहे की शतम विहाय दातव्यम, 100 कामे बाजूला सोडा पण अगोदर जेवण करा. याच्यामध्ये सगळेजण बसतात. म्हणतो की नाही आपण, आई काम नंतर आधी जेवायला दे. 100 कामे बाजूला सोडून फक्त जेवणापुरतच जीवन जगत असाल तर त्या जीवनाला किंमत शून्य आहे महाराज. त्या जीवनाला किंमत शून्य आहे. त्या जीवनाला नास्तिक म्हणतात. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम कुतः. काय सांगितलेलं आहे? जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आनंदी राहा. आनंदी राहण्यासाठी कर्ज काढा. कर्ज मिळत नसेल चोरी करा, पण काय खा? तूप खा. या जीवनाला काय म्हणायचं? नास्तिक जीवन म्हणतात. आणि आस्तिक जीवन कुणाला म्हणायचं? नटा नामी शंकराच्या शिवहर शिवहर शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम आचरेत. असं सांगितलं. 100 कामं शिल्लक असतील आणि तुमचं स्नान म्हणजे शुचिर्भूत होणं राहिलं असेल तर 100 कामं बाजूला ठेवा आणि अगोदर काय करा? स्नान करा. पण जेव्हापासून टीव्ही आली तेव्हापासून माणसं सगळी कामं करतात आणि शेवटी स्नानाला जातात. त्याला चांडाळाचं स्नान म्हणायचं. कुठलं? यामध्ये किती जण बसतात विचार करा. चांडाळाचं स्नान करण्यात काही मतलब नाही. अगोदर स्नान पाहिजे. लक्षात ठेवा, स्नान फक्त पाण्याचं नाहीये. दुसरं स्नान मनमत माऊलीने आम्हाला सांगितलंय. भाळी भस्म लिंगगळा शोभे रुद्राक्षांच्या माळी भस्म भाळी भस्म लिंगगळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. शरीर धन्यतेच आहे. शरीर पवित्रतेच आहे. शरीर पवित्र करण्यासाठी स्नान करावं लागतं. त्या स्नानाला स्थूल शरीराचं स्नान म्हणतात. लक्षात आलं का?
आणि सूक्ष्म शरीर पवित्र करण्यासाठी एक स्नान सांगितलेलं आहे आणि त्या स्नानाला काय म्हणायचं? भारी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. तेच शरीर धन्य आहे की त्या शरीराच्या माध्यमातून भगवान शिवाला आवडणाऱ्या विभूतीचं धारण केलं जातं, रुद्राक्षाचं धारण केलं जातं आणि लिंगाचं धारण केलं जातं. अष्टावरणामध्ये 3 तत्व धारणीय आहेत. लक्ष द्या, अष्टावरण तत्वामध्ये 3 तत्व धारणीय आहेत, 3 तत्व पूजनीय आहेत आणि 2 तत्व सेवनीय आहेत. सेवनीय काय आहे? तीर्थ आणि प्रसाद सेवनीय आहे. आता बघा, कुंभामध्ये प्रयागराज येथे तीर्थाचं स्नान करायला जातात, पण त्या ठिकाणी चेंगरून जाण्याची भीती आहे, त्या ठिकाणी हरून जाण्याची भीती आहे, त्या ठिकाणी रस्ता चुकण्याची भीती आहे, त्या ठिकाणी पोलीस पकडण्याची भीती आहे, अनेक प्रकारच्या भीती त्या तीर्थामध्ये. पण गुरुतीर्थामध्ये तारणं हा एकच पर्याय आहे आणि म्हणून गुरुतीर्थ तारत आणि म्हणून गुरुतीर्थाचं कीर्तन आमच्या व्यंकटरावने ठेवलेलं आहे. कारण की आम्ही तरलो पाहिजे, तरलो तरलो तरलो, आता उतरलो गुरुकृपे, आता उतरलो गुरुकृपे. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी ज्ञानात ऐव तू कैवल्यम, अन्नदान तर मी करणारच आहे, उदकदान तर मी करणारच आहे, पाहुण्यांना आयर करणारच आहे. पण हे अन्नदान, हे उदकदान, हा आयर पाहुणे किती दिवस लक्षात ठेवणार आहेत? किती दिवस लक्षात ठेवणार आहेत व्यंकटराव? 1 आठवडा, 1 आठवडा. पण हे कीर्तन चंद्र सूर्य असेपर्यंत या घराकडे बघितलं की माणसं म्हणणार इथं कीर्तन झालं. याला म्हणायचं पुण्य कमवणं. शिवाय काल माझे काही शिष्य, आमच्या खुरगावचा संतोष लेंडाळे प्रयागराजला गेला आणि मला फोन आला आणि सांगितलं, बापू 100 किलोमीटर ट्रॉफिक लागलंय. काय सांगितलं? पण गुरुतीर्थला ट्रॉफिक आहे का? गुरुतीर्थला ट्रॉफिक नाही, त्या तीर्थला ट्रॉफिक आहे महाराज. त्या तीर्थाला जाताना जेवायला भेटेना, पण या तीर्थाला कीर्तन व्हायच्या अगोदर तयार आहे. म्हणजे असं आहे बघा, देवाच्या नावावर ज्यावेळी आपण जीवन जगतो, अनन्य होऊन ज्यावेळी आपण जीवन जगतो, त्यावेळी गंमत कशी असते पहा. कबीरजींनी एका ठिकाणी सांगितलेलं, जन्म झाला त्यावेळी दात होते का होगी? जन्म झाला त्यावेळी दात नव्हते पण पोट होतं, भूक लागणारच. जन्म झाला दात नव्हते पोट होते, पण आईजवळ दूध दिलं पोट भरण्यासाठी. आणि आता दात आले म्हणजे दाना नाही देणार. जब दंत नहीं ते तब दूध दिया, अब दंत दिए है तो दाना नहीं देगा. आणि म्हणून निश्चित ज्यांना ज्यांना दात आहे त्यांना त्यांना तो देव अन्न दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. जरी अन्नदान श्रेष्ठ दान असलं, त्याही दानापेक्षा श्रेष्ठ दान ज्ञानदान आहे. म्हणून आमच्या व्यंकटरावनं अन्नदानासोबत ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे अन्नदान पोटाला विश्राम देईल आणि ज्ञानदान बुद्धीला विश्राम देईल. पोटाला विश्राम 8 तासापुरता मिळतो, पण बुद्धीला एकदा विश्राम भेटला तर माणूस मुक्त होतो. शिवहर मग बुद्धीला विश्राम देण्यासाठी अन्न कोणतं आहे? तर नठा नामी शंकराच्या अभंगाचं पहिलं चरण.
गृहस्थाश्रमी लक्ष लावा शंकर नामी. लक्षात ठेवा, शंकर नामामध्ये लक्ष लावण्यासाठी धर्म महत्वाचा आणि गृहस्थ नामामध्ये लक्ष लावण्यासाठी धन महत्वाचा. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात, माणसाला संसारामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर माणसानं धनाला महत्व द्यायचं, आणि परमार्थामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर क्षणाला महत्व द्यायचं. व्यंकटराव, क्षण आणि धनाचं महत्व तुम्हाला कळालेलं आहे. 10च्या नंतर नांदेडला दूध घेऊन गेला तर किंमत 20 रुपयानं कमी मिळते, आणि सकाळी 6 वाजता घेऊन गेला तर 10 रुपयानं वाढवून मिळते. याला काय म्हणायचं? क्षणाचं महत्व. लक्षात आलं की? मला सांगायचं काय ते लक्षात घ्या. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत, क्षण त्यागे कुतो विद्या आणि धन त्यागे कुतो धनम. असं सांगितलंय, जर क्षणाचा त्याग केला तर धनाची प्राप्ती नाही, आणि कणाचा त्याग केला तर धान्याची प्राप्ती नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी धनही आहे आणि ज्ञानही आहे, आणि म्हणूनच इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मला सांगायला आनंद वाटेल, वास्तविक पाहता ही तारीख गेलेली होती, परंतु नाही, अगोदरच आपलं काहीतरी मागं पुढं 14 तारीख 11 तारीख असं काहीतरी चालू होतं. नंतर ना निलकंठ महाराजांनी फोन केला, पण त्यांची हिंमत होईना, महाराजांची तारीख आता कशी बदलावी. माणसं बायको बदलतात, तारीख बदलायची काय मोठी गोष्ट आहे. एकानं काय केलं, जोक सांगतो तुम्हाला. बूट नवीन आणला महाराज, केदार महाराज बूट नवीन आणला आणि बायको समोर ठेवला, आणि बायको म्हणाली, आता तुमचं वय 50च्या वर झालं, हा बूट घालायला तुम्हाला शोभतो का? बूट घेतला, पुन्हा दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला, हे बूट ठेवून द्या. काय झालं? काय नाही, ठेवून द्या गप म्हणला. ठेवून दिला. 2 महिन्यानं पुन्हा गेला आणि म्हणला, तो बूट द्या. काय झालं? बायको काय म्हणली, आता नाही म्हणली, बायकोच बदलली म्हणला. तसं तारीख बदलण्यासाठी तुम्ही लाज घेऊ नका, कारण तुम्ही सांप्रदायिक आहात, तुम्ही धर्माचे आहात, आणि जे धर्माचे आहेत त्यांचे आम्ही आहोत, लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्माचा माणूस कुणीही असू दे, त्यांचा आम्ही आहे. पण जो अधर्माचा आहे, लाख रुपये दिले तरी ना शिवहर. आणि म्हणून धर्माचं होऊन राहिलं पाहिजे, आणि धर्माचं राहण्याकरता लक्ष लावा शंकर नामी. लक्ष कुठं लावा? शंकराच्या नामामध्ये. मग आता भगवान शंकर कसे आहेत पहा. भगवान शंकराच्या हातामध्ये काय आहे हो? त्रिशूळ आहे. मग भगवान शंकराचं त्रिशूळ आपल्याला काय संदेश देतं, तर ते सांगतं, त्रि म्हणजे 3 आणि शूळ म्हणजे पाप. 3 प्रकारच्या पापापासून मुक्त व्हायचं असेल तर भगवान शंकराच्या हातातल्या त्रिशूळाचं दर्शन घ्या. ते काय करतं? आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, पुत्रेशना, कामेशना, वित्तेशना. किती धन आल्यावर व्यंकटराव तृप्त व्हाल? असंच हा सांगितलेलं आहे, आशा तृष्णा न मरी, मर मर गया शरीर. आशा आणि तृष्णा न मरणार आहेत, पण त्यांना प्राप्त करणारं शरीर मात्र जाणार आहे. आणि म्हणून विचार करा, जाणे आहे हो सर्वांचे.
सर्वाशी करा विचार मनाशी. आपल्या मनामध्ये आपण चिंतन करायला पाहिजे, सत्य काय असत्य काय. आपण आपल्या मनामध्ये चिंतन करायला पाहिजे, आत्मा काय अनात्मा काय. आपण आपल्या मनामध्ये चिंतन करायला पाहिजे, जन्म प्राप्त झाला पण सत्य भेटलं की नाही. सत्य भेटण्यासाठी देवानं आपल्याला 4 अवस्था दिलेली आहेत, लक्षात घ्या. सत्य भेटण्यासाठी देवानं आपल्याला 4 अवस्था दिलेल्या आहेत. पहिली अवस्था म्हणजे ब्रह्मचर्य, दुसरी अवस्था म्हणजे जे चालू आहे आता गृहस्थी, तिसरी अवस्था म्हणजे वानप्रस्थी आणि तिसरी अवस्था म्हणजे संन्यस्त म्हणजे संन्यासी. मी आणि माझे पण विसरले जयाचे चित्त, पार्था तोची संन्यास जाणं. संन्यास कशाला म्हणावं, मी आणि माझं हे विसरणं इतकं सोपं आहे का. एवढा मोठा बंगला बांधला व्यंकटरावनी आणि आता मी त्यांना म्हणलं आता हे विसरून जा, द्या माझ्या नावा करून. तर ते मोह आहे, ते धन आहे, ते सोडणं सोपं नाही आहे. तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडनं वधवून घेतो दीक्षेच्या वेळेस. तन मन धन गुरुला अर्पण, तुम्हाला फक्त वापरायला दिले, लक्षात ठेवा. म्हणजे आपण पाहुणे आहोत, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. घर कायम राहणार आहे पण घरामधला पाहुणा मात्र येणारा जाणार आहे. आजचा आला तो गेला, मी आलो जाणार, पुढले येणार जाणार, त्याच्या पुढले येणार जाणार. घर कायम आहे आणि म्हणून घरामध्ये सुख आणायचं असेल तर त्या घरामध्ये वास्तू पुरुष आणावा लागतो. काय आणावा लागतो, वास्तू पुरुष. मग वास्तू पुरुष आणण्यासाठी काय करावं लागतं, आपण पूजा मांडली बघावं, मांडली की नाही, पूजा मांडली, यज्ञ केला, सर्व देवतांना आवाहन केलं, या 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 सर्वांनी या आणि आमच्यामधले जे दोष आहे ते दोष काढा आणि आम्हाला पवित्र करा आणि देवाच्या नामामध्ये आम्हाला दंग करा. अशा पद्धतीच्या प्रार्थना त्या पूजेच्या वेळेला केल्या जातात. आणि म्हणून म्हटलं जातं अपवित्रम अपवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा. कोणतीही अवस्था असो अपवित्राची, त्याला पवित्र करण्यासाठी फक्त एक नाव घ्या आणि त्याला म्हणावं नटा नामी शंकराच्या. नटा नामी शंकराच्या, नटा नामी शंकराच्या, नामी शंकराच्या.
नटा नामी शंकराच्या आपदा चुकवा भवाच्या भवाच्या आपदा चुकवण्यासाठी नटा शंकर नामी. शंकराच्या नामामध्ये नटणं म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? एखादी लग्न विवाह प्रसंगी कन्या नटते बघा, बरोबर आहे. कन्याला नटण्यासाठी आपल्याजवळ 25,000 रुपये असतात. जावयाला घोडा आणण्यासाठी 10,000 रुपये असतात, बरोबर आहे. पण एखाद्या कलाकाराला द्यायला 2,500 रुपये नसतात. आहे की नाही? किंमत कुणाची करायची हे कळालं पाहिजे. नटा नामी शंकराच्या. मला सांगा, घोडा शंकराच्या नामामध्ये नटवणार आहे का? मेकअप शंकराच्या नामामध्ये नटवणार आहे का? पण गायकी करणारे कलाकार शंकराच्या नामामध्ये आपल्याला नटवतात ना, मग त्यांची किंमत आपण केलीच पाहिजे. आणि ती व्यंकटराव तुम्ही केली, त्याबद्दल धन्यवाद. शिवहर नटा नामी शंकराच्या आपदा चुकवा भवाच्या. भवाची आपदा. आपदा म्हणजे दुःख. दुःख कशाचं आहे? भवाचं दुःख आहे. भव म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे कृतारे कृपया पाहे पाही मुरारे. हे भवदुःख आहे. आणि या भवदुःखातून बाहेर जाण्यासाठी तुम्हाला गुरुनी एक खून दिलेली आहे. कोणती खून आहे? लिंग नावाची. लिंग अमुचे जीवन लिंग ब्रह्म सनातन. हे सनातन, सनातनाची ओळख म्हणजे लिंग आहे. सनातनाची ओळख म्हणजे जंगम आहे. सनातनाची ओळख म्हणजे कोण आहे? गुरु, लिंग आणि जंगम. जंगम आहे. आणि म्हणून वास्तुक शांतीच्या निमित्तानं जंगमाच्या हातातून पूजा केली, बरोबर आहे. आणि पूजा करण्या अगोदर लिंग पूजा केली की नाही? गुरुनी दिली लिंगाची. आणि आज गुरुपूजन झालं. म्हणजे असं सांगितलं, एको लिंग त्रयो भागाः गुरुलिंग तु जंगम. एका लिंगाचे 3 प्रकार आहेत, गुरु, लिंग आणि जंगम. आणि या तिघांची पूजा झाली म्हणजे वीरशैव धर्माचा आशीर्वाद मिळाला. आणि तो आशीर्वाद मिळाल्यावर किती आकाशामध्ये शत्रू असू देत की एका झटक्यात नाश होणार आहे. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुवीर बाल न बाका होय. अशा पद्धतीचं दृश्य आज या ठिकाणी तयार झालेलं आहे. शिवहर आणि म्हणून हे सुख प्राप्त करण्यासाठी पहा, शेवटच्या स्टेशनवर जाण्या अगोदर पहिलं स्टेशन चढावं लागतं, बरोबर आहे. शेवटच्या पायरीवर जाण्या अगोदर पहिल्या पायरीवर चढावं लागतं. तर मनुष्याच्या जीवनातली पहिली पायरी कुठली? आवाज बदलला बरं. शिवहर मला सांगायचं काय पहा, प्रथमे नार्जितम विद्या. पहिल्या अवस्थेमध्ये माणसानं विद्या अध्ययन केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि जो ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये ज्ञान प्राप्त करतो त्याला धन म्हणजे लक्ष्मी दासी होऊन येते. लक्ष्मीला दासी बनवायचं असेल तर ज्ञानाचे राजे व्हा, ज्ञानाचे राजे झालो पाहिजे. आणि ज्ञान लिंगामध्ये आहे, ज्ञान धर्मामध्ये आहे, ज्ञान सत्वगुणामध्ये आहे आणि ज्ञानाचा अभाव रज आणि तमगुणामध्ये आहे. आणि म्हणून ज्ञान दीप लावण्याकरता रज आणि तमगुणाची निवृत्ती करावी लागते. मी काय म्हणतोय लक्ष द्या. ज्ञान दीप प्रज्वलित करायचा असेल तर रज आणि तमगुणाची काजळी काढावी लागते. आणि ती काजळी काढणारं तत्व म्हणजे गुरु तत्व आहे. आणि त्या तत्वाला काय म्हणायचं? आपदा चुकवा भवाच्या. शिवहर मग एकानं प्रश्न केला, महाराज आम्ही शंकराच्या नामामध्ये नटायला तयार आहोत, शंकराचं चिंतन करायला तयार आहोत,
नवे नवे आसनी भोजनी गमनी क्षयनी प्रेमे शूल आसनी शयानी भोजनी गमनी आसनी शयानी भोजनी गमनी आसनी शयानी भोजनी पाणी स्मरावाहो. स्मरण म्हणजे संपत्ती आहे, लक्षात घ्या. स्मरण म्हणजे संपत्ती आहे आणि विस्मरण म्हणजे विपत्ती आहे. जन्म प्राप्त कशासाठी झाला? विपत्ती निघून जावी आणि संपत्तीची प्राप्ती व्हावी. मग संपत्ती म्हणजे काय आहे? प्रेमे शूलपाणी स्मरावाहो. मग लक्षात द्या, आपण त्या शूलपाणी भगवान शंकराचं स्मरण करतो का? नतनी आणणाऱ्या पतीचं स्मरण पत्नी करते. कुणाचं करते? नथनी आणणाऱ्या पतीचं स्मरण पत्नी करते, परंतु नतनी घालायला नाक देणाऱ्याचं स्मरण, नतनी घालण्यासाठी ज्यानं नाक दिलं त्याचं स्मरण केलं तर आपदा चुकवा भवाच्या, तर निश्चित भवाच्या आपदा चुकणार आहे. आणि मग त्याचं स्मरण करता करता काय करा? अभंगाचं तिसरं चरण. संसार
संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. मला वाटते झोपलेली कोकिला जागी झाली काही. हातामधली कला बघितली होती, पण कंठातली कला आज बघितली. मला वाटतं ही बहिणीला दिलेली ओवाळी आहे काय की. शिवार संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. निज ध्यास लागला पाहिजे. बघा, आळीला भुंग्याचा निज ध्यास लागला आणि ती आळी भुंग्यामध्ये परिवर्तित झाली. तसं माणसानं संसार करावा, माणसानं धन कमवावं, माणसानं पद कमवावं, माणसानं प्रतिष्ठा कमवावी, माणसानं अनेक प्रकारच्या गुणांची प्राप्ती करावी. पण काय करावं यासोबत? ध्यानी निज ध्यास धरा. पण माझं खरं घर कोणतं आहे त्याला विसरू नये. महाराज, आपण या ठिकाणी मुक्काम मिळालेलं आहे, हे आपलं खरं घर नाही आहे. आपलं घर खरं कोणतं आहे? मंजिल तो तेरी यही थी, आते आते देर हो गई. स्मशान ईश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. आपल्या खऱ्या घराची आठवण आपल्याला राहिली पाहिजे. हे घर म्हणजे आपला संसार आहे. पण या संसाराच्या पलीकडे सुद्धा जीवन आहे आणि ते जीवन जगण्याकरता लिंगार्पित कर्म परम हाची धर्म जाणून यावर्म प्राणी सुखावला. तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर लिंग पूजा नित्य करा. लिंग अमुचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. आणि म्हणून अशा पद्धतीची अवस्था आज या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी एक चिंतन मांडलेलं आहे, ध्यानी निज ध्यास धरा. ध्यानामध्ये काय धरावं? ध्यान देहाचं असावं की ध्यान देहीचं असावं? मी काय म्हणतो लक्षात येतं की ऐकणाऱ्यांना? ध्यान माणसानं देहाचं करावं की ध्यान माणसानं देहीचं करावं? जी माणसं ध्यान देहाचं करतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अनित्य आणि शरीराने, शरीर अनित्य आहे म्हणून त्या शरीराचं ध्यान करू नका. कारण अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपक्षीयते आणि विनश्यते ही देहाची अवस्था आहे. मग त्याचं ध्यान करून शेवटी हातामध्ये मातीच येणार आहे. आणि म्हणून काय, माती येणार म्हणून देहाकडे दुर्लक्ष करावं. शरीर माध्यमेन खलु धर्म साधनम. शरीराच्या माध्यमातून धर्म प्राप्त केला जातो, शरीराच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केलं जातं, शरीराच्या माध्यमातून भक्ती प्राप्त केली जाते, शरीराच्या माध्यमातून कर्म प्राप्त केलं जातं. परंतु त्या शरीरावर लिंग असेल तर. म्हणून म्हटलं लिंग लिंगार्पित कर्म. म्हणून लिंग अर्पित कर्म असलं पाहिजे. आपलं कर्म कसं असलं पाहिजे? लिंग अर्पित. मग ते कर्म किती प्रकारचं आहे? संसारामध्ये कर्माशिवाय मोठे पण नाही. कर्म केलं म्हणून वास्तू उभी राहिली, कर्म केलं म्हणून एवढे पाहुणे आलेले आहेत आणि कर्मच केलं नसते तर निमंत्रण द्या, बघ कोण येते बघूया. नको नको नको, तिकडे गेलं तर पैसे मागते असं म्हणतात लोक. आणि म्हणून कर्म करावं, परंतु ते कर्म अर्पण कुणाला करावं? लिंगार्पित कर्म. आणि ती गोष्ट आज या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून साक्षात भगवान शंकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. भवानी शंकरम वंदे पार्वती परमेश्वर. साक्षात भगवान शंकर विश्वासाच्या रूपानं आणि माता पार्वती श्रद्धेच्या रूपानं. म्हणून घराला नाव काय दिले आम्ही? पार्वती निवास. पार्वती निवास का नाव दिलेलं आहे? ती श्रद्धा आहे, ती आस्था आहे, ती निष्ठा आहे, ते आमचं सर्वस्व आहे. आणि म्हणून पार्वती निवास आहे. शिवहर
एकदा वैकुंठामध्ये गंमत झाली महाराज. लक्ष्मी माता भगवान विष्णूची सेवा करत होती आणि सेवा करता करता लक्ष्मी विष्णूला म्हणाली, काय हो म्हणली, जगामध्ये किंमत तुम्हाला आहे की मला? विष्णू काहीच बोलले नाहीत. मौनम सर्वत्र साधनम. काय म्हणले? काहीच बोलले नाहीत. पुन्हा पाय दाबला आणि दाबता दाबता म्हणाली, सांगा ना, जगामध्ये किंमत लक्ष्मीला आहे की विष्णूला आहे? मग विष्णू भगवान म्हणाले, बायको समोर काय बोलणं म्हणजे अवघड आहे. आहे की नाही? म्हणून जगामध्ये सर्वजण भीतात. कुठं? तिथं भेवावंच लागतं. सांगायचा उद्देश काय बघा माझा. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, लक्ष्मीला विष्णू म्हणाले, कोण मोठं आहे तूच सांग, मी मानतो. काय म्हणाले? कोण मोठं आहे हे तूच सांग, मी मानायला तयार आहे. मग लक्ष्मी म्हणाली, बघा म्हणले. त्यांनी इह लोकातला एक दृष्टांत दाखवला. काय झालं होतं? 4 माणसं अंगावर प्रेत घेऊन चालले होते. लक्ष द्या इकडं, खूप महत्वाचा दृष्टांत. आणि त्याच्या पाठीमागं अख्खं गाव चालत होत. पहा म्हणले ते दृश्य. विष्णू म्हणाले, पाहिलं पुढं काय? मग लक्ष्मीनं त्या ठिकाणी धनाचा वर्षाव केला. धनाचा, असंख्य धनाचा वर्षाव केला. त्यापैकी दोघांनी ते धन बघितलं. दोघांनी म्हणले, आता पुढं जायचं नाही, इथंच थांबायचं. म्हणले, का? लक्ष्मी आहे म्हणले. दोघं थांबले. त्या दोघांना चौघांनी बघितलं. ते म्हणले, आपण इकडंच जाऊ म्हणले. आणि सगळं होता 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 सगळं गाव लक्ष्मी जवळ आलं. आता फक्त प्रेत खांद्यावर चौघांच्या होते तेच राहिले होते. ते म्हणले, बाकीचे कुठे गेले? त्यांनी बघितलं, सगळेजण धन गोळा करायले. त्यांनी प्रेत खाली ठेवलं. तेही कुठं आले? धनाकडे झाले. आणि मग लक्ष्मी म्हणाली, बघा जगामध्ये आवडणारं कोण आहे सगळ्यांना? लक्ष्मी सगळ्यांना आवडते. म्हणून सगळं सोडून लोक कशाच्या नादी लागलेत? लक्ष्मीच्या नादी लागलेत. पुन्हा भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, सगळेजण लक्ष्मीच्या नादी लागलेत. लक्ष्मी माते, मला मान्य आहे, पण त्या लक्ष्मीमध्ये मी असलो तर? लक्षात घ्या, एक जण पडलाय म्हणले, त्याच्या देहामध्ये मी आहे का म्हणले? मी निघून गेल्यावर लक्ष्मी सुद्धा काय आहे? शून्य आहे. आणि म्हणून जो मी नावाचा आत्मा आहे, त्या आत्म्याला ध्यानी निजध्यास धरा असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी जर ध्यान लावलं तर माणसाला कशाचीच कमी पडत नाही. आणि म्हणून शब्दाला महत्व द्या, म्हणून कर्माला महत्व द्या, म्हणून ज्ञानाला महत्व द्या, म्हणून भक्तीला महत्व द्या. कारण ज्ञानाचे शब्द मुखातून आले तर मोक्षाची प्राप्ती आहे. भक्तीचे शब्द मुखातून बाहेर आले तर अंतःकरण शुद्धच आहे. कर्माचे शब्द मुखातून बाहेर आले तर धनाची प्राप्ती आहे. आणि या करता माऊलींनी 4थ्या चरणाचा वापर राग
राग नका करू बोला, रात्रंदिवस विवेकाला, असं सांगितलेलं आहे. शब्दाचे घाव औषधानं मिटत नाही. तलवारीचे घाव औषधानं मिटतात, पण शब्दाचे घाव औषधानं मिटत नाहीत. म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे की ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, आवरण को शीतल करे आपही शीतल होय. शब्दा मुखातून येणारा शब्द ईश्वराची प्राप्ती करून देणारा असावा. म्हणून वास्तुक शांतीच्या निमित्तानं मन्मथ माऊलींचं स्मरण आहे. जे शब्द सृष्टीचे ईश्वर. शब्द कसे असावेत? शब्द कसे असावेत? जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ईश्वराला प्राप्त करून देणारे शब्द कोणते आहेत? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणून घराचं नाव सुद्धा काय ठेवलेलं आहे? पार्वती. घराकडे बघितल्यावर सुद्धा चैतन्याची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणून घराला जड चैतन्य म्हणतात. लक्षात आलं? आणि त्या जड चैतन्यामध्ये जीव चैतन्य नांदत, कारण ईश्वर चैतन्याचा त्याच्यावर आशीर्वाद आहे. आणि म्हणून म्हणावं लागतं राग नका करू बोला. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. शब्द ऐसी वाणी बोलिये, असा शब्द आपण बोलला पाहिजे की तो शब्द ब्रह्मवाक्य ठरला पाहिजे. एका ठिकाणी सुंदर असा दृष्टांत सांगितलेला आहे. शब्द किती महत्वाचे आहेत बघा. बघा, शब्द आपल्या घराचं नाव आपण पार्वती ठेवलेलं आहे, आणि त्या पार्वतीच्या पतीचं नाव काय आहे? शंकर नाव आहे. बरोबर आहे. आणि तो शंकर जगामध्ये महान आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय माहितीये का? त्याच्या मुखामध्ये येणारा एक शब्द व्याकरणाच्या दृष्टिकोनातून महान आहे. तुम्हाला माहिती आहे भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळाचं वर्णन केलं आपण, पण भगवान शंकराच्या हातामधला जो डमरू आहे त्याचं वर्णन केलं नाही आपण. का नाही केलं? कारण पार्वती निवास आला. कधी? वाद नका करू बोला. डमरू बोलू लागला. आपणही बोलतो, आणि आपल्या बोलण्यातून काय काय तयार होतं बघा. आपल्या बोलण्यातून घर तयार होईल, आपल्या बोलण्यातून लग्न होईल, आपल्या बोलण्यातून पुत्र होतील, आपल्या बोलण्यातून शेती चांगली होईल. पण आपल्या बोलण्यातून ईश्वराची प्राप्ती आहे की नाही? आणि ती प्राप्ती करायची असेल तर भगवान शंकरांचा डमरू बोलू लागला. नृता वसाने नटराज राजो ननाद धक्काम नवपंचवारम. काय सांगितलं? नृता वसाने नटराज राजो ननाद धक्काम नवपंचवारम ऊर्ध्वर तुकामह सनकादि सिद्धम एतद्विमर्शे शिवसूत्र जालम शिवसूत्र जालम. देवानं मनुष्याला आनंदी बनण्याकरता, देवानं मनुष्याला काय बोलावं आणि काय बोलू नये याकरता 14 सूत्र दिलेले आहेत. किती सूत्र दिलेले आहेत महाराज? 14 सूत्र दिलेले आहेत. आणि ते सूत्र कोणकोणते आहेत पहा. ऐऊन रिलरिक ए ओंग ऐ औच हैवरत लमंग यननम झबय जब घडत खपट चटतव कपय शशसर हल इति माहेश्वरानी सूत्रानी.
ही 14 सूत्र आहेत आणि या 14 सूत्रातून स्वर आणि व्यंजनाची निर्मिती झाली. आणि ती सूत्र महाराज डमरूच्या माध्यमातून जर वाजवली गेली नसती, तुम्ही पेटी वाजवली नसती, यांनी गायन केलं नसतं आणि तुम्ही ऐकलं नसतं आणि मी बोललं नसतं, याची देण कुणाची आहे? भगवान शंकराच्या. डमरू मध्ये एवढी ताकद आहे तर भगवान शंकराच्या नावामध्ये किती ताकद असेल? समर्थाचे श्वान त्याशी देती सर्व मान. आमदाराचं कुत्र गेटच्या आत येऊ देत नाही, मग आमदार घरात कसं काय येऊन देईल? म्हणजे आमदाराचं कुत्र जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचं कोण आहे? आमदार महत्वाचा. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं भगवान शंकराच्या डमरू मध्ये एवढी मोठी शक्ती आहे तर भगवान शंकराच्या मध्ये किती शक्ती असेल. आणि म्हणून सांगितलं नटा नामी शंकराच्या. शंकराचं नाव कशासाठी घ्यावं हे एक अर्थ झाला. अनेक दुसरा अर्थ सांगतो, थोडं चिंतन करूया. भगवान शंकराच्या त्रिशूळाची ताकद बघितली, भगवान शंकराच्या डमरूची ताकद बघितली, भगवान शंकराच्या आता गळ्यातल्या नागाची ताकद बघूया. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. एरवी शेतामध्ये जर नाग भेटला तर तुम्हाला अमृत देतो की विष देतो? होय, काय देतो? एरवी शेतामध्ये जर साप भेटला तर तुम्हाला अमृत देतो की विष देतो? विष देतो. आणि ते विष काळाला प्राप्त होतं, बरोबर आहे. पण भगवान शंकराच्या गळ्यातला जो नाग आहे तो काळावर विजय प्राप्त करणारा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवान शंकराचं नाव घेतलं तर परिणाम काय होतो? विष ओकणारा प्राणी सुद्धा अमृतमय होतो. लक्षात आलं की? मला सांगा, भगवान शंकराच्या गळ्यातला नाग आणि गणपतीचं वाहन उंदीर यांचं नातं कसं आहे? त्यांचं नातं कसं आहे? एरवी शेतात भेटू द्या, एका नाश्त्यामध्ये संपवता येते, आहे की नाही, उंदराला. पण त्या ठिकाणी उंदीर आणि साप आनंदाने राहतो. भगवान शंकराचं वाहन नंदी आणि माता पार्वतीचं वाहन काय आहे? शेर. वाघाला, सिंहाला जंगलामध्ये गाय दिसू दे, एका घासामध्ये संपून टाकतात. पण त्या ठिकाणी वाघ आणि नंदी आनंदाने राहत आहेत. भगवान कार्तिकीय यांचं वाहन मोर आहे आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप आहे. यांचं नातं कसं आहे? वैर आहे. मोराचं आणि सापाचं कधीच जमत नाही. पण भगवान शंकराच्या दरबारामध्ये आनंदित राहतात. आणि म्हणून सांगितलं नटा नामी शंकराच्या. शंकराचं नाव घेतलं तर किती जरी मोठा दुश्मन असला तर त्यातली दुश्मनकी गेलीच पाहिजे. आणि म्हणून नटा नामी शंकराच्या शिवहर माणसानं बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं, बरोबर आहे. आणि विचार करून बोलण्याकरता काय पाहिजे? रात्रंदिवस विवेकाला. विवेकात आपल्या जवळ पाहिजे. विवेक म्हणजे काय? नित्य अनित्य वस्तू याला विवेक म्हणतात, बरोबर आहे. नित्य काय अनित्य काय याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये नित्य म्हणजे सत्संगती आहे, नित्य म्हणजे गुरुदर्शन आहे, नित्य म्हणजे साधू संतांची सेवा आहे. आणि म्हणून आज एवढे साधू संत आलेले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. भेटली साधूची मंडळी, भेटली साधूची मंडळी, भेटली साधूची मंडळी, भेटली साधूची मंडळी. तीच आम्हा दिपवाळी, तीच आम्हा दिपवाळी, तीच आम्हा दिपवाळी. भेटली साधूची मंडळी, भेटली
भेटली साधूची मंडळी हीच अम्मा दीपवाळी. बघा, साधू भेटले, संत भेटले, किती दीपवाळी होते. ही व्यवहारातली दीपवाळी झाली. पण खरी दीपवाळी कोणती आहे तर सांगतात, बुद्धीमध्ये विवेकाचा दिवा प्रज्वलित झाला म्हणजे दीपवाळी संपन्न झाली. मग बुद्धीमध्ये विवेकाचा दिवा प्रज्वलित झाला म्हणून आज व्यंकटरावांच्या पोटी जन्माला आलेले पुत्र पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करतात, कुणी गावामध्ये व्यवसाय करतं. आणि हे कधी होतं, ज्यावेळी बुद्धीमध्ये विवेकाचा दिवा प्रज्वलित होतो तेव्हा. आणि म्हणून बुद्धीमध्ये विवेकाचा दिवा प्रज्वलित करायचा असेल तर काय बोलावं काय बोलू नये हे शिकावं लागतं. आणि हे कोण शिकवतं आम्हाला? आम्ही भारतामध्ये शिकायला गेलो तर गणपतीचा शिकवला जातो. आणि तुम्ही जर तमिळनाडू मध्ये शिकायला गेलात तर तिथं गद्याचा शिकवला जातो. गद्याचा शिकवला तर विकृती आहे महाराज, आणि गणपतीचा शिकवला तर संस्कृती आहे. मग मला सांगा, माणसाला आनंद विकृतीतून आहे की संस्कृतीतून आहे? विकृती माणसाला बिघडते, विकृती माणसाला संपवते, विकृती माणसाला आंधळ बनवते. विकृती म्हणजे घुबड आहे, घुबड, त्याला दिवसाही दिसत नाही रात्रीही दिसत नाही. लक्षात आलं का? एक वेळ सांगितलं घुबड परवडतं, त्याला रात्रीचं तरी दिसतं. पण माणूस जर विकृत झाला त्याला दिवसाही दिसत नाही आणि रात्रीही दिसत नाही. बघा, सत्य हत्याकांड दिल्लीला झालं, 40 तुकडे केले त्या मुलीचे. त्याला काय म्हणायचं? विकृती. त्याला दिवस दिसला नाही, रात्र दिसला नाही, कारण विकृती. आणि ती विकृती जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर काय करा? रात्रंदिवस विवेकाला, तो विवेक जागृत करा. विवेक अत्यंत महत्वाचा आहे. विवेक काय करतो पहा, एक शेतकरी आला, त्यानं 1 लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं आणि मला म्हणाला, आता बघा महाराज, पाण्याची किंमत, दुधाची जी किंमत आहे ती किंमत मी पाण्याला देतो म्हणला. काय म्हणला? दुधाची किंमत पाण्याला देतो. पण दूध विकणाऱ्याला माहित नव्हतं घरामध्ये राजहंस आलेला आहे. काय राजहंस आलेला आहे, त्याच्यासमोर दूध ठेवलं, त्यानं फक्त दूध 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 पिलं आणि काय केलं? पाणी आहे तसंच ठेवलं. बघा, तुम्ही गॅसवर दूध ठेवा आणि तोपर्यंत उकळा. काल वास्तू शांती झाली, गॅसवर दूध ठेवलं असेल व्यंकटराव, कधीपर्यंत ठेवलं? ते भगुन्यातून बाहेर येईपर्यंत ठेवलं, बरोबर आहे. आणि त्या भगुन्यातून बाहेर येणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? दूध उतू घालणं. उतू हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. मुळात तो शब्द आहे उत्सव. उत म्हणजे आत आणि सव म्हणजे बाहेर येणं, आतलं बाहेर येणं. त्याला काय म्हणायचं? उत्सव. आणि त्या उत्सव शब्दाला आपण अलीकडल्या काळामध्ये काय म्हणतो? उतू घालणं. उतू घालणं. उत्सव म्हणजे आनंद. आनंद कुठं आहे? आतच आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी गायन आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी ज्ञान आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी मृदंग आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी पेटी आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी टाळ आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी वीणा आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी सर्व सामग्री आहे. पण ते बाहेर काय येत नाही? त्याच्यावर शेवाळ साठलेला आहे. त्याच्यावर शेवाळ साठलेला आहे. मग शेवाळ काढणं इतकं सोपं आहे का? म्हणून शेवाळ काढणारा गुरु भेटला की अशा पद्धतीच्या ज्ञानाची प्राप्ती होते. शिवहर स्वाहा. आता शेवटी सांगितलं, बाबा हे सगळं आम्हाला प्राप्त करायचं आहे, पण अगदी कमी वेळामध्ये प्राप्त करायचं आहे. बघा, किती जरी जुनं लोखंड असू दे, मी काय म्हणतो लक्षात द्या, किती जरी जुनं लोखंड असू दे, परिसाचा पक्ष झाल्या हा, एवढी विनंती परिसा वेगळी. परिसा वेगळी शब्द काय वापरलाय? मन्मथ माऊलींना धन्यवाद द्यावे तितकं कमी आहेत. त्यांच्या जीवनाला जर आपण जीवन समर्पित केलं तर काय फार मोठी गोष्ट नाहीये.
नवे नवे आपल्या शरीराच्या कातड्याचं चप्पल जरी बनवून त्यांना दिलं तर त्यांचे उपकार फेडता येणार नाहीत. एवढे उपकार मन्मथ माऊलींचे तुमच्या आमच्यावर आहेत. किती सुंदर वाक्य वापरलेलं आहे. एवढी विनंती परिसावेगी. आपण काय करतो, आमदाराला भेटल्यावर विनंती आहे साहेब एवढा रोड करून द्या, पण माऊलींनी शब्द काय वापरलेला आहे, एवढी विनंती परिसावेगी. नुसती विनंती नाही, लोखंड परीस आणि लोखंड यांचा संबंध जर आला तर लोखंड तात्काळ सोन्यामध्ये परिवर्तित होतं. तसा रोड करून द्या. काय सांगितलं, तसा रोड करून द्या. तसं हा जीव तुमच्या सानिध्यात आल्या आल्या त्याचा देव करून टाका. कसा मिठाची बाहुली समुद्राला भेटायला जाते आणि समुद्राची खोली किती आहे सांगायला मागे येते का. एवढी विनंती परिसावेगी. एवढी विनंती करा, मग माझं धन घ्या, माझं पद घ्या, माझी प्रतिष्ठा घ्या. हा कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच येन आसार संसार खलुमत्त सारे. या आसार असणाऱ्या संसारामध्ये सार एकच आहे आणि नटा नामी शंकराच्या. सार असणारं भगवंताचं नाम आहे आणि म्हणून ते नाम या वास्तुक शांतीच्या निमित्तानं आपण घेतलेलं आहे. एवढंच चिंतन करतो. शेवटचं जल मन्मथ म्हणे मन्मथ म्हणे अवसर
सर्वांना एक सूचना आहे, उद्या 11 फेब्रुवारी 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी वीरशैव लिंगायत धर्माचे वाङ्मयीन शास्त्राचे कळस असणारे शिवसंत वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांना साक्षात्कार झालेला दिवस आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या धर्माचा कळस म्हणजे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत आणि पाया म्हणजे संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत। मन्मथ माऊलींचं दर्शन आपण कार्तिक पौर्णिमेला घेत राहणार। त्याच न्यायाने वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांचंही दर्शन आपण घेतलं पाहिजे, कारण आपल्या धर्माचे ते कळस आहेत आणि ते दर्शन घेण्याची वेळ माघ पौर्णिमा म्हणजे 11, 12, 13 फेब्रुवारीला आहे। कुणीही या सर्वांचं स्वागत आहे एवढी सूचना। जय सांब जय जय सांब, जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम। तुझं लागी